सूत्रपाठ असेल. आजच्या या सत्रामध्ये आपण युग धर्म या प्रकरणासंदर्भामध्ये श्रवण आणि चिंतन करणार आहोत. मागील सत्रामध्ये आपण पूर्वी पंचक, नाम आणि अन्य व्यावृत्ती या प्रकरणावर श्रवण चिंतन केलेलं होतं. पूर्वी या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की कवणे करणे मुंची जेना, म्हणजे जीव देवतादी जी काही पदार्थ आहेत यांचं किती आपण सेवादास्य केलं आणि कितीही आपण त्यांच्या साधनांचं आचरण केलं तरी आपली दुःखापासून निवृत्ती होऊ शकत नाही. एखाद्या जीवासाठी म्हणून काही साधना करून त्या जीवाला आपण प्राप्त केलं तरी दुःखापासून निवृत्ती होत नाही, उलट दुःखामध्ये वाढच होऊ शकते. एखाद्या प्रपंचासाठी आपण जर का काही प्रयत्न केले आणि तो प्रपंच आपण मिळवला, एखादी प्रॉपर्टी, जमीन वगैरे या गोष्टी मिळवल्या, तर ते भेटल्याचा तो आनंद असतो, परंतु भेटल्यानंतर वेगळ्या म्हणजे त्याचा संबंधित काही दुःख असतं, ते दुःख आपल्याला सुरू होतं, म्हणजे दुःख निवृत्ती होत नाही. आणि देवतांसंदर्भात जर का आपण बघितलं की देवतांची साधनं आहेत, त्या साधनांचं जर का पालन केलं, त्या साधनांचं आचरण केलं वेदांमध्ये सांगितल्याच्या अनुसार, आणि जर का त्या साधनाच्या यथायोग्य प्रक्रियेतून जर का त्या देवतेची प्राप्ती झालीच, म्हणजे एकूण देवता आहेत 81,10,10,000 आणि या प्रत्येक देवतेचा अंतर्याग आहे आणि बहिर्याग साधन सांगितलेलं आहे. त्या अंतर्याग आणि बहिर्याग साधनांचं जर का आचरण केलं तर त्या देवतेची प्राप्ती होत असते. परंतु प्राप्ती झाल्यानंतर तिथे केवळ सुखच आहे अशातला प्रकार नाही. परमेश्वर असतील तर परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये केवळ आनंदच आहे, तिकडे सुखही नाही आणि दुःख सुद्धा नाही आहे. कारण की सुखाची व्याख्या दुःख मिश्रित सुख असं केलेलं आहे. सुख हे केवळ असं नाही आहे. सुखामध्ये दुःख हे त्याच्यामध्ये आहेच आहे, परंतु आनंद हा तशा प्रकारचा नाही आहे. आनंद हा केवळ आहे, त्या आनंदामध्ये फक्त आनंदच आहे, त्याच्यामध्ये कशाची मिश्रता नाही आहे. आणि म्हणून परमेश्वर प्राप्ती वेगळी ठरते की त्या ठिकाणी शाश्वत आणि कायमस्वरूपी आनंद आणि केवळ आनंदच असतो, त्याच्यामध्ये दुःख हा प्रकार नसतो. परंतु देवतेच्या प्राप्तीमध्ये असं आहे की त्या ठिकाणी मिश्रता आहे. सुख जे मिळतं त्या सुखामध्ये दुःखाची मिश्रता त्याच्यामध्ये आहे. परंतु ही देवतेची प्राप्ती आहे, ही देवतेच्या स्वरूपाची प्राप्ती, देवतेच्या त्या स्वरूपाची नव्हे तर त्या ब्रह्मांडस्थेची जी प्राप्ती आहे ती कशा प्रकारे होत असते, देवता प्राप्तीसाठी साधन म्हणून काय आहे, यासाठी स्वामींनी युग धर्म आणि विद्या मार्ग अशी 2 प्रकरणं सांगितलेली आहेत. पूर्वीचा संदर्भ आपण घेतला की कवणे करणे, कवण या पदामध्ये देवता आणि त्यांचं करण म्हणजे त्यांचं साधन, आणि ते साधन 2 प्रकारचे आहेत, एक अंतर्याग साधन आणि बहिर्याग साधन. अंतर्याग साधन म्हणजे अंतर करण्याची जी साधना आहे, विद्येचा संचार देवता करून देते, आणि ती अंतर साधना म्हणजे त्यांचं ध्यानोपासना, ती पिंडस्थाची प्रकाशला जाते, त्या पिंडस्थेची ध्यानोपासना करणे याला म्हणतात अंतर्याग साधन. आणि बहिर्याग साधन म्हणजे जी क्रिया बाह्य स्वरूपामध्ये केल्या जाते, जसं तुम्ही दंडवत घालता, ही बहिर्यागरूप क्रिया आहे. शरण जाणं मनापासून ही अंतर्यागरूप क्रिया आहे. तुम्ही गाठी फिरवता आहात स्मरण करताना, तर गाठी फिरवणं ही बहिर्यागरूपी क्रिया आहे, परंतु नामस्मरण जी मनापासून तुमचं चालू आहे त्याला अंतर्याग क्रिया असं म्हणतात. तुम्ही एखादी सेवा करत आहात तर ती बाह्यरूप क्रिया आहे, बहिर्यागरूप क्रिया आहे, परंतु ती सेवा आवडीपूर्वक जी करतात ती आवडी जी आहे ती अंतर साधना आहे. म्हणजे हे दोन्ही गोष्टी असतात. सेवा करत असताना दोन्ही क्रिया तुम्हाला तिथे आहेत,
कधी कधी असं असतं की अंतर आवडी असते परंतु बाह्य क्रिया नसते. आवडी असते हे करू ते करू, परंतु ती क्रिया आपल्याला करता येत नाही किंवा ती संधी मिळत नाही. म्हणजे अंतर्यागरूप क्रिया चालू आहे, आवडीरूप क्रिया. आणि कधी कधी असं असतं की क्रिया चालू असते, सेवा चालू असते, परंतु अंतर त्याची आवडी नसते. एक क्रिया करायची म्हणून ती केल्या जाते. कोणी सांगितलं दंडवत घाला, घातले, बस. ते पण पटापट दंडवत घालायचे. मनामध्ये आवडी हा प्रकार अजिबात नाही आहे. म्हणजे फक्त बहिर्यागरूप क्रिया झाली. मगाशी आपण जी उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये फक्त आंतर्यागरूप क्रिया आहे, बहिर्यागरूप क्रिया नाही आहे. तुम्ही जर का आंतर्यागरूप क्रिया असेल तर त्याला बहिर्यागरूप क्रिया सुद्धा कधी कधी अपेक्षित असते आणि ती केल्या गेली पाहिजे. म्हणजे जसं आमच्या आचार्यांना भटोबासांना वियोग होता, म्हणजे तो वियोग कुठे होता? अंतर होता, मनामध्ये होता. त्याचे बाह्य कार्य पण तर प्रगटले की नाही. अंतर असणे खूप महत्त्वाचं आहे आणि अंतर असलं की बाह्य आपोआपच प्रगटतं. जसं तुम्हाला दुःख झालं की तुमच्या डोळ्यात आपोआपच अश्रू प्रगट होतात, म्हणजे बहिर्यागरूप क्रिया चालू झाली. तसंच आहे की एखादी क्रिया करत असताना त्याचं अंतर साधना तर असणं गरजेचंच आहे, परंतु ती बाह्य स्वरूपामध्ये पण आपोआप प्रगट झाली पाहिजे. त्याचं प्रदर्शन होता कामा नये, परंतु ती प्रगट ही साहजिक होत असते. परंतु अंतर साधनेला अधिक महत्त्व आहे की अंतर साधना ही असणं गरजेचं आहे. म्हणजे अंतर आवडी असणं गरजेचं आहे. अंतर आवडी नसेल आणि वृक्षपणे आपण एखादी क्रिया करत असू तर त्या क्रियेला म्हणावं असं महत्त्व नाही आहे. उपयोगामध्ये जाईल थोडं थोडं, परंतु जसं आपण गाठी दिली कोणीतरी हातामध्ये आणि आपण ती क्रिया करतोय, फक्त नाम घेतोय, जे 5वं नाम असेल अजून कुठलं नाम असेल तर तुम्ही घेताय, फक्त मनी फिरताय, पण अंतर काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत. तर ते नाम घेतल्याचं जे काही थोडंफार गोमटा लागायचं ते लागेल, परंतु अंतरपूर्वक आवडीपूर्वक जर का साधना केली तर त्याचं गोमटं तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये असणार आहे. आणि म्हणून विद्यामार्ग या प्रकरणामध्ये अंतर साधने संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. परंतु आज आपण बघणार आहोत युग धर्म हे प्रकरण आणि त्याच्यामध्ये बहिर्यागरूप साधन सांगितलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी अंतर साधना सुद्धा उपयुक्त आहे किंवा ते माध्यम आहे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी, आणि बहिर्यागरूप साधना ही सुद्धा माध्यम आहे की ती जे काही साध्य आहे ते प्राप्त करण्यासाठी बहिर्यागरूप हे सुद्धा माध्यम ठरू शकतं आणि आंतर्यागरूप हे सुद्धा माध्यम ठरू शकतं. तर युग धर्म या प्रकरणामध्ये बहिर्यागरूप साधन सांगितलेलं आहे आणि या बहिर्यागरूप साधनामध्ये माहिती देत असताना एकूण 4 युगांची माहिती दिलेली आहे. आता जर का आपण युग धर्म हे प्रकरण आपल्याला पाठ करायचं असेल तर त्याचा आधी आपल्याला झोप घ्यावा लागेल. मी बोलेल, माझ्या मागे सगळ्यांनी बोलायचं. युग धर्म 32 लक्ष कृतयुग, कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्मो, भक्ती अधर्मो, धर्मातव चैतन्य प्राप्ती फळ, अधर्मातव खालेली युगी जन्म, 16 लक्ष त्रेत, त्रेती भक्ती हा धर्मो, यागू अधर्मो, धर्मातव कैलास वैकुंठ प्राप्ती फळ, अधर्मातव खालेली युगी जन्म, 8 लक्ष द्वापर, द्वापरी यागू हा धर्म, तीर्थक्षेत्र व्रतदान अधर्म, धर्मातव स्वर्ग प्राप्ती फळ, अधर्मातव खालेली युगी जन्म, 4 लक्ष कलियुग, कलियुगी तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म, हिंसा अधर्म, धर्मातव अंतराळ प्राप्ती फळ, अधर्मातव नरक, उत्तमा धर्मातव अंतराळ प्राप्ती फळ, मध्यमा धर्मातव अष्टव देव योनी प्राप्ती फळ, कनियसा धर्मातव आधुनिक प्राप्ती फळ, कृतयुगी लक्षभरी आयुष्य
त्रेती 10 सहस्र, द्वापरी सहस्र, कलियुगी शत. या चहुयुगीचा धर्मी परमेश्वर नेणीजे न पविजे. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, परमेश्वरे परमेश्वर पाविजे. दंडवत. या वचनांच्या संदर्भामध्ये जर का आपण थोडंसं निरीक्षण जर का केलं, युगधर्म जर का पाठ करायचा असेल तर आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने पाठ करता येईल. एकूण 4 युग सांगितलेले आहेत. पहिल्या 5 वचन जे आहेत त्या पहिल्या 5 वचनांमध्ये कृतयुग या युगा संदर्भामध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे. पुढच्या 5 वचनांमध्ये त्रेतयुगा संदर्भामध्ये माहिती सांगितलेली आहे. पुढच्या 5 वचनांमध्ये द्वापर युगाची माहिती सांगितली आणि त्याच्या पुढच्या 5 वचनांमध्ये कलियुगा संदर्भामध्ये माहिती सांगितलेली आहे. या वचनाची जर का ठेवण आपण बघितली तर पहिलं वचन येतं की 32 लक्ष कृतयुग. 32 लक्ष आपल्याला युगांची नावक्रमाने माहिती पाहिजेत. कृतयुग, त्रेतयुग, द्वापरयुग आणि कलियुग ही एकदा नावं जर का तुम्हाला क्रमाने माहिती असतील तर प्रत्येक युगाचं कालावधी आणि त्या युगाचं नाव सांगितलेलं जे वचन आहे ते तुमचे 4 युगांची वचनं अशीच पाठ होऊन जातील, पाठ न करता पाठ होतील. बघा कसं वचन आहे, 32 लक्ष कृतयुग. आता त्याच्या निम्म पुढचं युग आहे ते आहे 32च्या निम्म किती, 16 लक्ष त्रेत. त्याच्यानंतर पुढचं वचन द्वापर युगाचं येतं, त्याच्यापेक्षा ते निम्म आहे, ते किती येईल, 8 लक्ष द्वापर आणि 4 लक्ष कलियुग. 32 लक्ष कृतयुग, 16 लक्ष त्रेत, 8 लक्ष द्वापर आणि 4 लक्ष कलियुग. म्हणजे 4ही युगांची जी पहिली वचनं आहेत ज्याच्यात त्यांचा कालावधी आणि त्याचं नाव सांगितलं त्या युगाचं, हे तुमचं पाठांतर म्हणजे सहजपणे होऊ शकतं. पुढचं वचन सांगितलेलं आहे कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. म्हणजे एकूण 4 युगांमध्ये 4 बहिर्यागरूपी धर्मांची नावं सांगितलेली आहेत. ती आहेत आत्मोपास्ती, भक्ती, याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान. याचं जर का आपण एक रकाना बनवला, पहिल्या रकान्यामध्ये युगाचे नाव आणि खाली 1 2 3 4 क्रमांकात युगांचं नाव क्रमाने लिहायचं. त्याच्यामध्ये युगाचा कालावधी, युगामध्ये मनुष्याचा आयुष्याचा कालावधी, त्याच्या पुढच्या याच्यात युगाचा धर्म, युगाचा अधर्म, धर्माचे साध्य आणि अधर्माचे साध्य. असं जर का रकाना तुम्ही एकदा वहीमध्ये बनवला आणि तो नुसता पाहिला, खूप वेळ पाहून पाहून निरीक्षण करून जर का तो पूर्ण डोक्यामध्ये बसवला तुम्ही, तर ते युग धर्म प्रकरण तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला एकदम असं विचारलं लगेच तुम्हाला उत्तर येईल की कलियुगाचं आयुष्य किती आहे, युगाचं आयुष्य किती आहे. लगेच हे विचारलं की तुम्हाला लगेच आठवेल की 32 लक्ष, 8 लक्ष, 16 लक्ष, 8 लक्ष आणि 4 लक्ष म्हणजे 4 लक्ष कलियुग. तुम्हाला थोडासा वेळ लागेल सुरुवातीला सांगायला, पण लगेच तुम्हाला विचारलं की बाबा पहिलं युग कुठलं आहे, म्हणजे तुम्ही जर का ते जे काही रकाना तुम्ही बनवलेला आहे तो पुन्हा पुन्हा जर का तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढे येऊन जाईल ते. असं म्हणजे आपण आता रस्ते आहेत, ते रस्ते काय आपण पाठ करतो का की पहिले डावं वळण घ्या मग उजवं वळण घ्या, असं तुम्ही एकदा त्या रस्त्याने चालायला लागले की आपोआप तुमच्या लक्षात यायला लागतं. किंवा आत्ता तुम्हाला एखादा ठिकाणाबद्दल माहिती विचारली तर तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे तो पूर्ण रस्ता येऊन जातो की अमक्या ठिकाणी कसं जायचं आणि तो रस्ता तुमच्या डोळ्यापुढे येऊन जातो. तसंच आहे, हा रकाना तुमच्या एकदा डोळ्यापुढे आला की तुम्हाला आपोआपच कळेल की द्वापर युगाचं आयुष्य किती आहे, कालावधी द्वापाराचं 8 लक्ष. कसं काय, कारण कलियुगाचं 4 लक्ष आहे. म्हणजे इथून तुम्ही द्वापर युगाचं तुम्ही अंदाज काढू शकता आणि त्याचं उत्तर बरोबर शोधू शकता. किंवा तुम्हाला त्रेताबद्दल विचारलं, तुम्ही कृतयुगापासनं मोजत येऊ शकता की 16 लक्ष आहे म्हणजे त्रेतयुगाचं किती, 32 लक्ष जर का कृतयुगाचं आहे तर
त्रेतयुगाचं 16 लक्ष आहे. द्वापर युगाचं जर का विचारलं तर त्रेतयुगापासून कृतयुगापासून यायचं नाही, कलियुगापासून तुम्ही घ्यायचं. म्हणजे इथलं 4 लक्ष आहे त्याच्या दसपट जे आहे, त्याच्या दुप्पट जे आहे ते किती आहे? द्वापर युगाचा आहे. त्याच्या दुप्पट किती आहे? त्रेतयुगाचा कालावधी आहे. त्याच्या दुप्पट किती आहे? कृतयुगाचा कालावधी आहे. म्हणजे हा कालावधी एकदा लक्षात तुम्ही घ्या. 16 लक्ष, 32 लक्ष, 8 लक्ष आणि 4 लक्ष, हे एकदा लक्षात आलं. नंतर युगाची नावं सांगितली, कृतयुग, त्रेतयुग, द्वापरयुग आणि कलियुग, हे झालं. आता त्या युगांमध्ये जे धर्म आहेत ते धर्म आपल्याला आता लिहायचे आहेत. आत्मोपास्ती, भक्ती, याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान. आत्मोपास्ती आणि भक्ती म्हणजे थोडंसं तुम्ही जर का यमक जुळवला तर आत्मोपास्ती आणि भक्ती हे 2 नावं तर तुमची सहज अशी पाठ होऊन जातील. आत्मोपास्ती, भक्ती, हे झालं. आता पुढे याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान. कृतयुग असेल तर तिथे आत्मोपास्ती आचरण करणे. आता म्हणजे आता कुठल्या युगामध्ये कुठला धर्म नियमित आहे आणि तिथे तो पाळला गेला पाहिजे ह्याच्या संदर्भात हे वचन आहे. तर कृतयुगीचा धर्म तो कोणता, म्हणजे कृतयुगी कुठला धर्म आचरण करायचा, तर तिथे सांगितलेलं आहे की कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म, म्हणजे कृतयुगामध्ये आत्मोपास्ती हा धर्म आचरण करायचा आहे. मग द्वापरयुगामध्ये कुठला धर्म येईल? याग येईल. आणि त्रेतमध्ये कुठला येईल? भक्ती. आत्मोपास्ती, भक्ती, याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान. आता हे आपल्याला तुम्हाला असं मोकळा जर का प्रश्न विचारला की कृतयुगामध्ये कुठला धर्म आहे तर काय सांगणार तुम्ही? आत्मोपास्ती. तुम्हाला रकाना आठवला पाहिजे. कलियुगामध्ये कुठला धर्म आहे? तीर्थक्षेत्र व्रतदान. त्रेतयुगामध्ये कुठला आहे? भक्ती. आत्मोपास्ती आठवलं की लगेच त्याच्या खाली भक्ती आहे. आणि याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान. तर मग आपण हे जर का रकान्यातले हे 4 धर्म तुमचे जर का पाठ झाले आणि कुठल्या युगात कुठला धर्म आहे हे फक्त एकदा तुमच्या लक्षात आलं की अख्खं वचन तुमचं पाठ होईल की कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म, त्रेती भक्ती हा धर्म. लक्षात घ्या, कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म, त्रेती भक्ती हा धर्म, द्वापरी यागू हा धर्म आणि कलियुगी तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म. म्हणजे तुमचे 2 वचनं तुमची आपोआप अशा पद्धतीने तुमची पाठ होतात. आता आपण द्वितीय वचनामध्ये बघितलं की कृतयुगामध्ये धर्म तो कुठला, त्रेतयुगामध्ये धर्म तो कुठला, द्वापरयुगातला धर्म तो कुठला आणि कलियुगातला धर्म तो कुठला. आता आपण असं बघूया की कृतयुगामध्ये अधर्म तो कुठला. ते 4 युगांचे अधर्म कुठले कुठले आहेत त्या संदर्भात वचन बघूया. आता जो त्रेतीचा जो धर्म आहे कुठला आहे? त्रेतीचा धर्म कुठला आहे? भक्ती. तर तो भक्ती हा जो धर्म त्रेतीचा आहे तो कृतयुगीचा काय आहे? अधर्म आहे. म्हणजे त्रेतीचा अधर्म कुठला असेल? द्वापरीचा जो अधर्म आहे तो त्रेतयुगातला धर्म जो आहे तो त्रेतयुगातला अधर्म असेल. म्हणजे आपण जे पाठांतर केलं आत्मोपास्ती, भक्ती, याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान, तर आपण कलियुगापासून येऊया की कलियुगाचा जो अधर्म आहे, धर्म जो आहे तीर्थक्षेत्र व्रतदान, तो द्वापरीचा अधर्म आहे. द्वापरीचा जो धर्म आहे याग, तो त्रेतयुगाचा अधर्म आहे. आणि त्रेतयुगाचा जो धर्म आहे भक्ती, तो कृतयुगाचा काय आहे? अधर्म आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं की आपल्याला पुढच्या युगांचं जर का धर्म माहिती असतील, त्रेत, द्वापर आणि याग, तर मग ही वचनं आपली पाठांतर होऊन जातील की कृतयुगी कुठला अधर्म झाला? भक्ती हा अधर्म झाला. मग त्रेतयुगामध्ये कुठला अधर्म आहे? याग हा अधर्म झाला, कारण तो द्वापरीचा धर्म आहे. आणि द्वापरी तीर्थक्षेत्र व्रतदान हा अधर्म झाला. आणि कलियुगाचं फक्त थोडं वेगळं आहे. कलियुगी हिंसा हा अधर्म सांगितला गेलेला आहे. आता आपण बघितलं की युगाचं कालावधी बघितला, युगाचं जे काय नाव आहे ते बघितलं पहिल्या वचनामध्ये. दुसऱ्या वचनामध्ये युगाचा धर्म असं बघितलं. तिसऱ्या वचनामध्ये आपण युगाचा अधर्म असं बघितलं. आणि चौथ्या वचनामध्ये आता त्या धर्म आचरण्याची फळ काय मिळतं आणि अधर्म आचरल्याचं फळ काय मिळतं हे आपण चौथ्या आणि 5व्या वचनामध्ये बघणार आहोत. जर का कृतयुगामध्ये आत्मोपास्ती हा धर्म जर का आचरण केला
तर चैतन्य प्राप्ती फळ म्हणजे त्या रकान्यामध्ये आता तुम्हाला चैतन्य प्राप्ती, त्याच्यानंतर कैलास वैकुंठ प्राप्ती फळ, चैतन्य प्राप्ती फळ, कैलास वैकुंठ प्राप्ती फळ, स्वर्ग प्राप्ती फळ आणि अंतराळ प्राप्ती फळ हे रकान्यामध्ये लिहून ते लक्षात आले पाहिजे तुमच्या, की तुमचं पाठांतर करायचं नाहीये. कलियुग म्हटलं की अंतराळ देवता तुमच्या ते नाव तुमच्या समोर आलं पाहिजे. द्वापर म्हटलं की स्वर्ग देवतेचं नाव तिथे लगेच डोळ्यापुढे आलं पाहिजे. त्रेत म्हटलं की कैलास वैकुंठ प्राप्ती फळ हे नाव तुमच्या पुढे आलं पाहिजे. आणि कृतयुग म्हटल्यानंतर चैतन्य प्राप्ती फळ हे नाव तुमच्या समोर आलं पाहिजे. तर कृतयुगामध्ये जर का आत्मोपासी या धर्माचं आचरण केलं तर काय होतं न चैतन्य प्राप्ती फळ. त्रेतयुगामध्ये जर का भक्ती या धर्माचं आचरण केलं तर काय मिळतं कैलास वैकुंठ प्राप्ती फळ. आणि जर का द्वापर युगामध्ये जर का याग या धर्माचं आचरण केलं तर स्वर्ग देवतेंची जी प्राप्ती आहे स्वर्ग प्राप्ती फळ त्या ठिकाणी होतं. आणि कलियुगामध्ये तीर्थक्षेत्र व्रतदान या धर्माचं जर का आचरण केलं तर त्याच्यामुळे काय मिळणार आहे अंतराळ देवतेच्या प्राप्ती त्यामध्ये होणार आहे. यानंतर शेवटचं जे वचन आहे म्हणजे 5वं वचन, ते 5वं वचन सगळ्यांसाठी सोपं आहे एकदम. 5वं वचन आहे अधर्मातव खालीली युगी जन्म. धर्म आचरल्याने काय होतं तर तुम्हाला ते पाठ करावं लागेल. चैतन्य प्राप्ती फळ, त्याच्यानंतर कैलास वैकुंठ प्राप्ती फळ, त्याच्यानंतर स्वर्ग प्राप्ती फळ आणि अंतराळ प्राप्ती फळ. परंतु अधर्म आचरल्याने काय होतं तर अधर्मातव खालील युगी जन्म. त्रेतयुगामध्ये जर का अधर्म आचरण केला, त्रेतयुगीचा अधर्म कुठला आहे काय आहे खालील युगीचा. जो द्वापर युगीचा जो धर्म आहे तो त्रेतयुगाचा अधर्म आहे म्हणजे याग हा अधर्म आहे. जर का त्रेतयुगामध्ये याग हा अधर्म आचरण केलं तर काय होतं न अधर्मातव खालील युगी जन्म. म्हणजे 5वं वचन या त्रेतयुगाचं सुद्धा तेच आहे. आता द्वापरयुगीचं 5वं वचन कुठलं आहे तेच आहे अधर्मातव खालीली युगी जन्म. म्हणजे तिन्ही युगाचं 5वं म्हणजे शेवटचं वचन आहे की अधर्म आचरल्याने काय होतं अधर्मातव खालील युगी जन्म. आता कलियुगाचं वचन जेव्हा आपण घेणार आहोत 5वं, तेव्हा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कलियुगी हिंसा अधर्म सांगितलेला आहे आणि धर्माचं अंतराळ प्राप्ती फळ सांगितलं. पण अधर्म आचरण केलं तर काय होतं अधर्मातव नरक. बाकीच्या तिन्ही युगामध्ये सांगितलं की अधर्मातव खालील युगी जन्म. परंतु कलियुगाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे 20व्या वचनामध्ये की अधर्मातव नरक. म्हणजे कलियुगामध्ये जर का हिंसा हा जो काही अधर्म सांगितलेला आहे, वास्तविक पाहता हिंसा जो अधर्म सांगितलेला आहे तो फक्त कलियुगीचाच अधर्म आहे अशातला भाग नाही, तर तो चहुयुगी हिंसा अधर्म असं स्वामींनी सांगून ठेवलेला आहे. तीनही युगामध्ये वेगवेगळे अधर्म जरी सांगितले आहेत, परंतु स्वामींनी एका वचनामध्ये 4ही युगामध्ये जर का हिंसा केली तर तो अधर्मच आहे. म्हणजे कुठल्याही युगामध्ये हिंसा हा धर्म मानला गेलेला नाहीये. मग मानसिक असो, वाचिक असो, नाही तर प्रत्यक्ष शारीर असो, ही हिंसाच आहे. आणि हिंसेचं फळ जे आहे ते काय मिळणार आहे नरक मिळणार आहे. मग आपण या ठिकाणी आता या 4ही युगांसंदर्भामध्ये 20 वचनांचं अध्ययन या ठिकाणी केलं. आपण पाहिलं की पहिलं वचन आहे 32 लक्ष कृतयुग. म्हणजे 32 लाख वर्ष ही या युगाची कालमर्यादा आहे आणि कृतयुग हे त्या युगाचं नाव आहे. त्यानंतर सांगितलं की कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. म्हणजे कृतयुगामध्ये कुठला धर्म पाळला जातो आत्मोपास्ती. आत्मोपास्ती म्हणजे आत्मा म्हणजे संलग्न, त्या संलग्नाची उपासना करणे हा तिथला धर्म आहे. त्यानंतर अधर्म कुठला आहे न भक्ती हा अधर्म. मग धर्माचं साध्य काय आहे ना चैतन्य प्राप्ती फळ. म्हणजे आत्मोपास्ती या धर्माचं जर का आचरण केलं तर चैतन्य माया जी आहे त्या चैतन्य मायेच्या फळी हा जीव पावन होतो. चिज्जड स्वरूपी त्या मायेच्या स्वरूपात जाऊन त्या ठिकाणी त्याला ते विशिष्ट कालावधी त्याला ते सुख उपभोगायला मिळतं. म्हणजे कृतयुगी मनुष्याचं आयुष्य 1 लाख आहे, तर बहिर्यागाचं जे साध्य आहे तर ते किती मिळणार आहे त्याच्या 10पट मिळणार आहे आयुष्याच्या. म्हणजे 10 लाख वर्ष हा जो काही जीव आहे
तो त्या मायेच्या सुखफळामध्ये असेल 10 लाख वर्ष, त्याच्यानंतर परत तो मृत्यू लोकामध्ये येईल, मग त्याच्या पुढच्या फळाला तो जाईल. तर कृतियुगी आत्मोपास्य धर्म, भक्ती अधर्म, धर्मातव चैतन्य प्राप्ती फळ, अधर्मातव खालेली युगी जन्म, म्हणजे पुढच्या युगामध्ये त्याचा जन्म होतो. 16 लक्ष त्रेत म्हणजे पुढचं युग आपण बघितलं, 16 लक्ष त्या युगाचा कालावधी आहे आणि त्रेत ह्या त्या युगाचं नाव आहे. त्रेती भक्ती हा धर्म, म्हणजे त्रेत युगामध्ये भक्ती करणं हा त्या युगाचा धर्म आहे. मग तो गुरुनिमित्ताची भक्ती असेल, त्याच्यानंतर माता पितांची भक्ती असेल, मोठ्या बंधूची भक्ती असेल, जसं आपण रामायणामध्ये बघितलेलं आहे, लक्ष्मणाने रामाची भक्ती केलेली आहे वगैरे. अशा प्रकारे ती त्रेतयुगामध्ये भक्ती करणं हा तिथला धर्म आहे. आणि यागू अधर्म म्हणजे याग हा तिथला अधर्म आहे. आणि धर्मातो कैलास वैकुंठ प्राप्ती फळ, कैलास वैकुंठ म्हणजे सत्य, कैलास आणि वैकुंठ इथल्या ब्रह्मा विष्णू आणि महादेव या 9 कोटी देवतेंच्या प्राप्तीमध्ये तो जीव जातो. त्यांच्या ब्रह्मांडस्थेमध्ये, त्या देवतेच्या स्वरूपामध्ये नव्हे तर ब्रह्मांडस्थेमध्ये त्या जीवाचं पावन होत असतं. अधर्मातव कैलास वैकुंठ प्राप्ती फळ आणि धर्मातव कैलास वैकुंठ प्राप्ती फळ आणि अधर्मातव खालील युगी जन्म. आता द्वापर युगाचं बघूया की 8 लक्ष द्वापर, 8 लक्ष ही त्या युगाची मर्यादा आहे, कालमर्यादा. आणि द्वापर हे त्या युगाचं नाव आहे. द्वापरी यागू हा धर्म, याग म्हणजे 100 यज्ञ करणे. हे तुम्ही जर का महाभारत वगैरे हे ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा हे अमकं यज्ञ आहे, तमकं यज्ञ आहे, राजसू यज्ञ आहे, अश्वमेध यज्ञ आहे, असे अनेक यज्ञ करायचे आहेत. आता याच्यामध्ये काही यज्ञ असे पण असू शकतात जे फक्त राजे लोकांनीच करायचे आहेत, सगळ्या सर्वसामान्य जनांना ते यज्ञ करायचे आहेत अशातला भाग नाही. 100 यज्ञ करायचेच आहेत, परंतु काही यज्ञ जे आहेत ते फक्त राजा लोकांसाठी, राजसी यज्ञ असेल तर ते राजालाच करावं लागणार आहे, कारण की ते प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथलं काय ते आणायचं त्या राज्यातनं आणि मग तो यज्ञ करायचा आहे. तर मग त्या ठिकाणी आपल्याला हे यज्ञांचा हा प्रकार दिसतो की त्यामध्ये 100 यज्ञ करणे द्वापर युगामध्ये हा तिथला धर्म आहे. मग त्या 100 यज्ञ करत असताना जी जी काही साधना वेदामध्ये सांगितलेली असेल त्यानुसार ते करायचं आहे. यानंतर द्वापरी यागू हा धर्म, तीर्थक्षेत्र व्रतदान अधर्म. तीर्थक्षेत्र व्रत आणि दान हे जो का कलियुगीचा जो धर्म आहे तो हा द्वापरयुगाचा अधर्म आहे. आणि धर्माचं स्वर्गप्राप्ती फळ, जर का द्वापरयुगामध्ये याग या धर्माचं 100 यज्ञ यथायोग्य पद्धतीने जर का केल्या गेले तर स्वर्गप्राप्ती फळ म्हणजे इंद्र, चंद्र आणि सूर्य ह्या ज्या काही 33 कोटी देवता आहेत त्यांच्या फळी हा जीव पावन होतो. जर का त्या द्वापरयुगामध्ये जर का अधर्म आचरण केले तर काय होणार, अधर्मातो खालील युगी जन्म. पुढचं युग येतं कलियुग. 4 लक्ष कलियुग म्हणजे 4 लक्ष त्या युगाची कालमर्यादा आणि कलियुग हे त्या युगाचं नाव. कलियुगी तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म. कलियुगामध्ये तीर्थ म्हणजे वेदांमध्ये सांगितल्याच्या अनुसार हा विधी आहे बरं का. तीर्थ म्हणजे नदीच्या बाजू संबंधित, पाण्याच्या संबंधित जे काही देवतेंची जी ठिकाणं आहेत, जसं वाराणसी आहे हे नदी संबंधित ते ठिकाण आहे, हरिद्वार असेल हे नदी संबंधित आहे, पाण्यासंबंधित ते आहे, त्याला तीर्थ असं म्हणतात. क्षेत्र म्हणजे नदी व्यतिरिक्त जे काय आहेत, तर तुमचं शिर्डी असेल, अजून कुठले ते काही देवतेंची महत्त्वाची जी काही हे असतील ठिकाणं असतील ती क्षेत्र या पदामध्ये. व्रत म्हणजे वेदांमध्ये सांगितलेले जे काही व्रत असतात, नियम, उपवास, तपास हे जे काय असतील ते. आणि दान म्हणजे त्या संबंधित दान करणे, त्या त्या विशिष्ट दिवशी विशिष्ट दान करणे हा धर्म मानला जातो. विशिष्ट वेळामध्ये ते दान केलं गेलं पाहिजे, विशिष्ट तिथीला ते दान केलं गेलं पाहिजे, विशिष्ट मासामध्ये ते दान केलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचं जे व्रत, अशा प्रकारचं जे दान आहे ते दान वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यथायोग्य जर का करणं हा कलियुगीचा धर्म आहे. आणि त्या ठिकाणी जर का तो धर्म आचरण केलं तर काय होणार आहे, अंतराळ देवतेची
प्राप्ती आणि ते अंतराळ देवतेचं फळ त्या जीवाला त्या ठिकाणी होईल. परंतु कलियुगामध्ये जर का हिंसा केली तर हिंसा हा कलियुगीचा काय आहे? अधर्म आहे. बाकीच्या 3 युगामध्ये हिंसा अधर्म सांगितलं नाही, पण कलियुगामध्ये हिंसा अधर्म स्वामींनी एकदम स्वतंत्र वचनच सांगितलेलं आहे. कारण की कलियुगामध्ये इतर युग पाहता कलियुगामधली हिंसा जी आहे ती अधिक प्रमाणामधली आहे. म्हणजे आता हे नॉनव्हेज खाणारे लोक जर का आपण पाहिले तर यांचा आधी एक विशिष्ट दिवस असायचे, त्याच दिवशी ते नॉनव्हेज खायचे, रविवार असेल किंवा अजून. आता तसं काही राहिलेलं नाही आहे. रोज सुद्धा लोक काही ना काही मांसाहार वगैरे किंवा तत्संबंधित आहार लोक घेत असतात. म्हणजे त्याला ते धरबंध राहिलेला नाही आहे. आधीच्या काळामध्ये युद्धप्रसंगी लोक मरत असतील किंवा त्या काळामध्ये काहीतरी नीती असायची, एखाद्याच्या हातात शस्त्र नाही आहे तर त्याला नाही मारायचं, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा नीती वगैरे काय असायचं. परंतु आत्ताच्या काळामध्ये तसं काय राहिलं नाही. कितीतरी माणसं ते स्वतःहून मरत असतात किंवा कोणीतरी त्यांना मारत असतं किंवा आजाराने अनेक लोक काहीतरी स्वतःचा घातपात करून घेतात, अशा पद्धतीने सुद्धा असतं. आणि अनेकांची मृत्यूची संख्या वाढली जी घातपाताने होणारी आहे, जी हिंसेच्या माध्यमातून होणारी आहे. आधीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये समजा काही मुंग्या वगैरे काही झालं तर मग त्याचे मीठ टाकायचं किंवा काहीतरी पीठ टाकायचं, असं काहीतरी औषधं असायची. झुरळ झाले तर अजून काही औषध रॉकेल मारायचं, त्या वासाने ती येत नव्हती म्हणा. आता तसं आहे का? आता प्रत्येक ते पेस्ट कंट्रोल जर का केलं की एकही जंतू वाचत नाही, मुंग्यांपासून वगैरे सगळे जंतू त्याच्यामध्ये मरतात. म्हणजे मृत्यूचं प्रमाण, हिंसेचं प्रमाण आपल्या घरातल्या एका विशिष्ट विभागामध्ये किचनमध्ये ह्या गोष्टी जास्त असतात. झुरळ, मुंग्या, किडे, कीटक वगैरे, उंदीर असतात. तर हे अशा प्रकारचं, म्हणजे काही असे लोक आहेत की अशा प्रकारची हिंसा बघून ते लोकांच्या सुद्धा अंगाला काटा येतो की ते उंदीरसाठी काय, उंदीर मारण्यासाठी काय केलेलं आहे, तो एक काही कपडा किंवा कागद असतो, त्याच्यावर उंदीर गेला की तो त्याला चिटकतो आणि तो निघत नाही. तर काढलं तर त्याचं चामडं निघून येतं पूर्ण, पण तो म्हणजे तो तसाच तो उंदीर मेला. म्हणजे इतक्या प्रकारे कलियुगामध्ये हिंसा करण्याचे विविध उपाय, विविध साधनं तयार केले गेली. हिंसा करण्याची साधनं म्हणजे आधी फक्त माणसाला मारण्याची साधनं असतील, प्राण्यांना विशिष्ट पद्धतीने मारण्याची साधनं, मशीन, त्याच्या मशीन आहेत, या सर्व दूर म्हणजे अख्ख्या जगामध्ये हे सगळं झालेलं आहे. आणि म्हणून कलियुगी हिंसा अधर्म हे प्रकर्षाने सांगितलं गेलेलं आहे की इथे इतक्या प्रमाणामध्ये हिंसा होते की त्याचं काहीही धरबंध नाही आहे. खाण्याची जी पदार्थ जी व्हेज म्हणून तुम्हाला दिल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काही नॉनव्हेजचं प्रमाण कुठे ना कुठे असतं. औषधांमध्ये नॉनव्हेजचं प्रमाण आहे, टॉनिकमध्ये नॉनव्हेजचं प्रमाण आहे. म्हणजे इतक्या प्रकारच्या या सगळ्या हिंसेमुळे कलियुगी हिंसा अधर्म स्वामींनी सांगून ठेवलेला आहे. आता आपल्याला या हिंसेचा प्रभाव आपल्यावर पण होत असतो. आपण ज्या विभागातनं जातो त्या विभागामध्ये जर का हिंसा घडते आहे तर त्या ठिकाणी तुमची वृत्ती पण त्या प्रकारची होत असते. आणि म्हणून आपल्याला प्रत्यक्ष हिंसा तर करायची नाहीच आहे. कलियुगामध्ये आपण आहोतच, प्रत्येक हिंसा तर करायची नाहीच, परंतु वाचिके हिंसा सुद्धा करायची नाही आहे. वाचिके हिंसा म्हणजे काय की अशा लोकांना फाशी दिल्या गेली पाहिजे, असे लोक मेलेली बरी, ह्याला काय म्हणतात, वाचिक हिंसा. कोणतरी आतंकवादी दिसला, भेटला, आपण काय म्हणतो, यांना सोडलं नाही पाहिजे, यांच्यावर भरपूर खर्च होतो, यांना लगेच फाशी दिली पाहिजे, ह्याला म्हणतात वाचिक हिंसा. तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही त्याला काळा की गोरा बघितलं सुद्धा नाही, काय नाही, घरी बसल्या तुम्ही हे वाचिक हिंसा जोडून घेतली आणि हे सगळं लगेच मिळतं बरं का. तुम्हाला एखादा मोबाईलवर मेसेज पाठवला, तो पोचायला 1 मिनिटं लागेल, कधी 5 मिनिटं लागेल, कधी 1 दिवस लागेल, परंतु हा जो मेसेज आहे तुमचा वाचिके, त्याचं लगेच तुम्हाला तिथे पातक तुमच्या नावे लिहिल्या जातं की ते वाचिके अशा अशा गोष्टी केल्या गेल्या. मग तुम्ही म्हटले की प्रत्यक्ष क्रिया करायची नाही कारण की ती कोणीतरी बघेल, किंवा प्रत्यक्ष क्रिया हिंसेचीच आहे, त्याचं पातक लागेल, वाचिके करूया, तर वाचिके सुद्धा कोणतरी ऐकेल,
म्हणजे नियती ऐकते आहे आणि लगेच त्याचं पातकाचं ते वाचिक हिंसेचं तुम्हाला ओकटं लागतं आहे. मग तुम्ही म्हटले की मनातल्या मनातच बोलू, म्हणजे कोणालाच ऐकू येणार नाही, मनातल्या मनातच तुम्ही म्हटले एखाद्याविषयी वाईट, तर काय होईल? ती आहे मानसिक हिंसा. आपल्याला फक्त प्रत्यक्ष हिंसा माहिती आहे की मुंग्या मारायच्या नाहीत, परंतु मुंग्या बघितल्यानंतर त्यांच्याविषयी मानसिक हिंसा आपली होत असते, वाचिक हिंसा होत असते आणि प्रत्यक्ष हिंसा ही नंतर होत असते. सगळ्यात आधी मानसिक होते असते बरं का, नंतर वाचिक. तर मानसिक हिंसेवर आपलं अजिबात लक्ष नसतं, आपण बोलत नाही, परंतु जसं कोणीतरी त्रास देत असेल तर आपण मनामध्ये काय म्हणतो, ह्यांचं वाईट झालं पाहिजे, ह्यांचं कामच नाही झालं पाहिजे, ह्यांचं असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. हे जे काही मानसिक आपण बोलतो आहोत त्याला मानसिक हिंसा असं बोलत असतो. म्हणजे वाईट व्हावं हा उल्लेख कुठे ना कुठे मनामध्ये त्यांचा मृत्यू व्हावा अशा पद्धतीने पण होत असतं. आता सहज कधी कधी वाचिक हिंसा अशा पद्धतीने पण होते की जर का ते म्हटले अजून कोण कोण आहेत घरी, ते म्हणतात वडील पण आहेत. अजून आहेत म्हणजे मेले नाहीत का अजून? म्हणजे आहे की नाही, एक वाक्य जे आहे ते बोलल्या गेलं नाही, परंतु ते वाक्य कुठेतरी अदृश्य रूपाने तिथे आहे की नाही. मी जेवलो म्हणजे मी उपाशी नाहीये, मी उपाशी आहे म्हणजे मी जेवलो नाही. म्हणजे एक वाक्य तुम्ही बोललं नाही पण ते त्याच्यामध्ये आलं. जसं उदाहरण सांगितलं जातं की हा ग्लास निम्मा रिकामा आहे म्हणजे निम्मा भरलेला आहे. म्हणजे एक वाक्य बोललं की दुसरं वाक्य त्याच्यात आहेत. हे जसं आपण बोलू ना, आहेत अजून आहेत म्हणजे काय, म्हणजे ही कुठेतरी आपण ही वास्तविक आपण त्यांच्याबद्दल वाईट चिंतन काहीच नाही केलं, परंतु आपलं बोलण्याचा जो काही भाग आहे ना तो चुकतो. म्हणजे बोलण्यामधनं माणूस दुखवल्या जात असतो. समोरच्या माणसाला दुःख नाही वाटणार, म्हणजे अरे हे माझ्या वडिलांविषयी असं बोलतात, तो माणूस दुखावला गेला की नाही असं असतं. किंवा कोणी आपल्याकडे भोजनासाठी आले किंवा आपण त्यांना विचारलं म्हणजे चहा देऊ का, मग तो माणूस काय म्हणणार, द्या. तो म्हणणार नको नको, म्हणजे त्याला त्याचं दुःख वाटेल. हे कसं विचारतात, काही लोक तिकडूनच विचारतात भाजी वाढू का, भाजी वाढायलाच घेऊन या सरळ आणि तिथे विचारा. तर या गोष्टींमुळे हे वाक्यामध्ये तुमच्यामध्ये काही वाईटपणा नाही आहे, तुमच्या बोलण्यात काही हेतू वाईट नाही आहे, परंतु याच्यामुळे समोरचा व्यक्ती थोडा कधी कधी दुखावल्या जात असतो. हे वाचिक हिंसा असते, कधी मानसिक हिंसा असते, कधी प्रत्यक्ष हिंसा घडत असते. तर याकडे आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. म्हणून कलियुगी हिंसा अधर्म ही कलियुगामध्ये, आधीच्या काळामध्ये असं असायचं की कोणीही व्यक्ती जर का आलं आपल्या घरी तर तो जेवल्याशिवाय जाणारच नाही. आल्या त्याला तांब्याभर पाणी, ग्लासभर नाही तांब्याभर पाणी देण्याची पद्धत होती आणि त्याच्यावर फुलपात्र, म्हणजे पाणी हे भरपूर दिलं जायचं. त्याच्यानंतर भोजनासंदर्भात त्याला विचारल्या जायचं नाही, सरळ ताट वाढल्या जायचं, जेवून जायचं. म्हणजे हा जो काही प्रेमभाव होता, आपुलकी स्नेह होता, ते आत्ताच्या काळात राहिलं नाही. आत्ताच्या काळात कोणी पाहुणे आले की त्यांना विचारलं पाणी देऊ का, आणि विचारायची मजबुरी आहे, कारण की ते म्हणतात नको आमच्याकडे आहे. त्यांनी पण पाणी आपलं सोबत आणलेलं असतं, त्यांना विश्वास नाही की आपण ज्यांच्या घरी जातो त्यांच्याकडे शुद्ध पाणी आहे की नाही आहे. हा जो काही प्रेमभाव आहे, आपुलकीपणा हा एकदम संपलेला आहे. वृक्षपणे आपण एकमेकांना भेटत असतो. त्यांच्या दारावर आता जावं लागेल, नाहीतर मग परत त्यांना वाईट वाटेल, त्यांच्या लग्नाला जावं लागेल नाहीतर त्यांना परत वाईट वाटेल, म्हणून आपण जात असतो. आपुलकी आवडीने काही नाही आहे. हा जो भाव संपलेला आहे याच्यामुळे हिंसेचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आपुलकी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी लगेच तुम्ही कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही. एखादा व्यक्ती आंधळा आहे त्याला लगेच आपण काय आंधळे लोक आहेत म्हणजे तो आंधळा आहे वगैरे वगैरे आपण त्याला हिनवत असतो. एखादा लंगडा असेल तर काय लंगड्या, त्याला आपण हिनवतो. सगळे लोक त्याला त्याच पद्धतीने बोलतात, परंतु तो दुखावला जातोय की नाही. मग तुम्ही असं का बोलता, कारण की तुम्हाला त्याच्याविषयी आपुलकी नाही आहे. मग एखाद्याचा समजा स्वतःचा मुलगाच अपंग असेल तर तो बाप त्याला बोलेल का लंगड्या, नाही बोलणार, कारण त्याच्याविषयी त्याला आपुलकी आहे.
म्हणून आपुलकी हा भाव जो काही संपलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वाचिके हिंसा झालेली आहे. मानसिक आपुलकी संपल्यामुळे मानसिक हिंसा चालूच आहे, वाचिकी हिंसा चालू आहे, प्रत्यक्ष हिंसा पण त्याच्यामुळेच घडते आहे. जसं एक सांगितलं जातं की एक व्यक्ती प्रवासामध्ये निघाला आणि सोबत शिदोरी होती. चालता चालता थकल्यानंतर त्याने काय केलं की एका ठिकाणी तो थांबला झाडाखाली. त्यांनी शिदोरी खाल्ली, थोडीशीच खाल्ली, बाकीची ते परत पुढच्या प्रवास म्हणजे पुढे लागेल भूक तर तेव्हा खाऊ म्हणून तो जेवला आणि शिल्लक शिदोरी जी होती त्यांनी बांधून ठेवली आणि तिथेच थोडासा तो 5-10-15 मिनटं त्यांनी आराम केला. त्याच्यानंतर तो परत प्रवासाला निघाल्यानंतर थोडं पुढे जाऊन त्याला परत भूक लागली आणि भूक लागल्यानंतर त्यांनी शिदोरी सोडली तर त्याला मुंग्या लागलेल्या होत्या. त्यांनी बघितलं अरे मुंग्या लागलेल्या आहेत. तो चिडला नाही, वैतागला नाही, तो परत पायी प्रवास करून मागे आला जिकडे तो आधी त्यांनी शिदोरी खाल्ली होती. तो तिथे परत आला आणि ती शिदोरी परत त्या ठिकाणी त्यांनी ठेवून दिली. का? कारण की आपण इकडच्या मुंग्या तिकडे नेल्या म्हणजे या मुंग्यांचे कोणी नातलग असतील वगैरे काय असतील ते इकडे राहिले काही आणि काही मुंग्या आपल्यासोबत आल्या तर त्यांची ताटातूट झालेली आहे. तर त्याच्यामुळे परत त्यांनी ती शिदोरी त्या ठिकाणी आणून ठेवलेली आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये त्या मुंग्यांविषयी किती आपुलकीचा भाव आहे. जर का एवढा आपुलकीचा भाव ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीकडने मुंगे विरू न चिंतावे हे वचनाचं पालन तंतोतंत घडणार आहे. तो कधीच मुंगीचं वैरत्व चिंतू शकत नाही आणि मुंगीचं मानसिक वैरत्व तुम्ही नाही चिंतलं तर वाचिके सुद्धा वैरत्व कधी तुम्ही चिंतणार नाही आणि वाचिके नाही झालं तर प्रत्यक्ष सुद्धा कधी ते घडणार नाही तुमच्याकडनं. म्हणजे इथून सुरुवात ती आहे आणि म्हणून कलियुगामध्ये या गोष्टींचं प्रमाण अधिक आहे आणि म्हणून कलियुगी हिंसा अधर्म असं स्वामींनी सांगितलेलं आहे. आता कलियुगी हिंसा अधर्म सांगितलं आणि धर्माचं अंतराळ प्राप्ती फळ सांगितलं आणि हिंसा अधर्म जर का आचरण केलं कुणी तर त्याच्यामुळे काय होणार, नरक त्या जीवाला होणार आहे. पुढे सांगतात की उत्तमा धर्माचं अंतराळ प्राप्ती फळ. आता कलियुगामध्ये देवतेंचे धर्म आचरण असताना ह्याच्यामध्ये पण 3 टप्पे केले गेले. उत्तम प्रकारचं धर्माचरण, मध्यम प्रकारचं धर्माचरण आणि कनियस प्रकारचं धर्म आचरण. उत्तम प्रकारचं धर्माचरण केलं तर अंतराळ देवतेची प्राप्ती फळ होते. जर का तुमचं अन्य व्यावृत्ती हे प्रकरण पाठ असेल तर खालील 3 स्थानीच्या ज्या देवता आहेत अंतराळ, अष्टदेवनी आणि कर्मभूमी यांचा क्रम लक्षात जर का तुम्ही घेतला तर उत्तम प्रकारे जर का कलियुगामध्ये धर्माचरण केलं तीर्थक्षेत्र व्रतदान तर अंतराळ देवतेची प्राप्ती होते. मध्यम प्रकारे जर का धर्माचरण केलं तर अष्टदेवयोनी देवतेची प्राप्ती होते आणि कनियस प्रकारे जर का धर्माचरण केलं तर कर्मभूमीच्या देवतेची प्राप्ती होत असते. असे 3 टप्पे आपण याच्यामध्ये बघितले. आता आपल्याला बघायचं आहे की प्रतियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य किती आहे. कलियुगामध्ये किती आयुष्य आहे, 100 वर्ष आयुष्य आहे आपल्याला पक्का माहिती आहे, पण पुढच्या 3 युगातलं आयुष्य आपल्याला माहिती नाही. तर कृतियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य किती आहे, कृतियुगी लक्षभरी आयुष्य, त्रेती 10 सहस्र, द्वापरी सहस्र आणि कलियुगी शतक. कृतियुगामध्ये 1 लाख वर्ष मनुष्याचं आयुष्य आहे. प्रेतयुगामध्ये त्याच्या 10पट कमी आहे म्हणजे किती, 10,000 वर्षे. द्वापरयुगामध्ये त्याच्यापेक्षा 10पट आयुष्य कमी झालं आपलं. किती झालं, 1000. 1 लाखाच्या 10पट कमी, 1 लाख, 10,000, 1000 आणि 1000पेक्षा 10पट कमी. कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य किती, 100 वर्षे. आता 100 वर्षामधले सुद्धा अजून कमी कमी होत आहेत. तिथे सांगितले कळी म्हणजे आकळी. आकळी म्हणजे संकोचित होणं. कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी संकोचित होत चाललेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टीचा जेवढा व्याप आहे त्याच्यामध्ये ती कमतरता होत चालली आहे. ऑक्सिजन कमी होतो आहे, प्रदूषण वाढतं आहे. त्याच्यानंतर आकळी या पदामध्ये आयुष्याचं मुख्यत्वे बघायला मिळेल की 100 वर्ष कोणी जगत नाही. ज्यांचं ते जन्मतारीख चुकीची लिहिलेली आहे ते 100 वर्ष जगतात. म्हणजे एखाद्याचं हेच नाही आहे, दाखलाच नाही आहे, काहीच नाही. जुने लोक मग ते म्हणतात की हां त्यांचं आता 99 वर्ष वय असेल, आता त्याचं वय असतं 80, असं पण असू शकतं. परंतु आपण अंदाजे सांगून टाकतो की एवढं वय असावं.
म्हणजे कलियुगामध्ये तुम्हाला 100 वर्षाचा माणूस बघायला मिळणं हे दुर्मिळ आहे. एखाद्या वेळेस कोणी आहे पण तसं, पण बहुतांशी 60, 70, 80 अशामध्ये लोक जातात. हो. त्याच्यानंतर सात्विक गुणांचा आकळ झालेला आहे. म्हणजे सात्विक भाग जो आहे, सात्विक भूमी, सात्विक विचार, सात्विक आचार याचं एक कमीपणा झालेला आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी संकोचित होत चाललेल्या आहे. आता 4 चाकी गाड्या होत्या, आता त्या पण संकोचित आल्या की नॅनो कार आली की नाही, छोटी गाडी आली एकदम. त्याच्यानंतर तुम्ही अजून बघितलं, मेमरी कार्ड आधी एवढं मोठं असायचं, आता ते पण एकदम छोटं आलेलं आहे. एवढूशा याच्यामध्ये कितीतरी त्याची हे आहे, व्यापकता आहे. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये संकोचितपणा आलेला आहे. म्हणजे आपल्याला थोडं आधुनिक उदाहरणं सुद्धा घ्यावी लागतील. बाकीची उदाहरणं तर तुमच्या समोर आहेच आहे. तर कलियुगी शत म्हणजे कलियुगामध्ये 100 वर्ष नियमाने आयुष्य आहे, परंतु त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. आता हे आपण एकूण 27 वचने पाहिली युगधर्माची. एकूण युगधर्माची वचने आहेत 28. 27 वचने आपण पाहिली आणि मगाचपासनं आपण युगांची नावं, युगाचा कालावधी, युगीचा धर्म, युगीचा अधर्म, धर्माचे साध्य, अधर्माचे साध्य हे सगळं आपण बघितलं. त्या युगांमधले मनुष्यांचे आयुष्य हे सगळं आपण पाहिलं, अध्ययन केलं. परंतु याच्यामध्ये आपल्याला रममान व्हायचं नाही आहे. मी नेहमी सांगत असतो की युगधर्म असेल, संवार असेल, संसरण असेल, विद्यामार्ग असेल, हे जी काही प्रकरणं आहेत, ही प्रकरणं पाठांतर करून टाकायची लवकर. ह्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही जास्त, कारण की यामध्ये अन्य माहिती अधिक प्रमाणामध्ये सांगितलेली आहे. परमेश्वराचं जे सांगणं आहे त्या सांगण्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक ब्रह्मविद्या आणि एक ब्रह्मवाणी. ब्रह्मवाणी म्हणजे परमेश्वरातनं मुखातनं निघालेलं जे काही माहिती आहे त्याला ब्रह्मवाणी असं म्हणता येईल. आणि परमेश्वराच्या मुखातनं जे काही निरूपण झालेलं आहे ब्रह्मविद्येचं त्याला ब्रह्मविद्या असं म्हटल्या जाईल. ब्रह्मविद्या आणि ब्रह्मवाणी हा फरक लक्षात घ्या बरं का. कुणी म्हणेल की 32 लक्ष कृतयुगी आत्मोपासी धर्म ही ब्रह्मविद्या आहे, तर तुम्ही जर का बारकाईने निरीक्षण केलं तर याच्यात युगाची माहिती आहे, परमेश्वराची माहिती नाही आहे. कारण की स्वामींनी सांगितलं ज्ञान 4 प्रकारचं आहे. एक जीवाचं ज्ञान, देवतेचं ज्ञान, प्रपंचाचं ज्ञान आणि परमेश्वराचं ज्ञान. तर मोचक ज्ञान कुठलं याच्यातलं ना, परमेश्वराचे ज्ञान ते मोचक, म्हणजे ज्याच्यामध्ये महावाक्य, निर्वचन आणि त्याच्यामध्ये पण परमेश्वराबद्दल स्पेशली जे सांगितलेलं आहे, मोक्षप्राप्ती संदर्भात जे सांगितलं आहे, स्मरणासंदर्भात जे सांगितलेलं आहे, ही जी काही वचनं आहेत, तुम्हाला त्यागासंदर्भात सांगितलेलं आहे, ही वचनं ब्रह्मविद्या या पदामध्ये मोडतात. परंतु कृतयुगी आत्मोपास्य धर्म, कृतयुगी भक्ती अधर्म वगैरे हे जे काही हे ब्रह्मविद्येमध्ये, हे ब्रह्मवाणीमध्ये आहे. स्वामींनी आपल्या मुखातनं ही माहिती दिलेली आहे. आता पाषाण जाती निरूपण स्वामींनी केलं, याच्यामध्ये कुठली ब्रह्मविद्या आली? सुने जाती निरूपण. त्याच्यानंतर घोडे जाती, म्हणजे घोड्यांच्या जाती स्वामींनी सांगितलेल्या आहेत. ते कसा घोडा कुठला कसा असतो ते सांगितलेलं आहे. म्हणजे हे काय आहे, ही जी काय माहिती आहे अवांतर सांगितलेली, तर ही ब्रह्मविद्येमध्ये येत नाही, ही ब्रह्मवाणीमध्ये येईल. म्हणून मुख्यत्वे हा फरक लक्षात घ्या. एखाद्या जीवाविषयी स्वामी म्हणतात जीव म्हणजे दोषदर्शी आगा, तर हे ब्रह्मविद्येमध्ये येणार नाही. परंतु परमेश्वर कसा आहे, सौंदर्य, औदार्य, लावण, हे परमेश्वराचे गुण जे सांगितले ते ब्रह्मविद्येमध्ये येईल. जीवासंदर्भात जे दोष सांगितला तो ब्रह्मविद्येमध्ये येणार नाही. म्हणजे हा फरक आपल्याला बारकाईने करावा लागणार आहे. एरवी सूत्रपाठ, लीळाचरित्र हे सरसकट आपण ब्रह्मविद्याच म्हणतो, सरसकट. पण तुम्ही जेव्हा वैयक्तिक तुम्ही जेव्हा चिंतन कराल त्यावेळेस तुमच्या ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला या युगांच्या नावामध्ये आणि युगांचं जे धर्म सांगितलेत, ही युगांची धर्म वेदांच्या अनुसार सांगितलेत, वेदाच्या आधाराने हे सगळी आहेत बरं का. ही ब्रह्मविद्येचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे. ही वेदांसंबंधित आहे आणि त्या वेदांसंबंधित धर्माचरण केल्याने दैत्यांच्याच फळाची प्राप्ती होईल, परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून या धर्मांमध्ये, या अधर्मांमध्ये आपल्याला अधिक रमायचं नाही. आपण जे सांगतो ना कर्मकांड हे बंद करा, 1.25 लाख फुलं, 108 फुलं, इतके फुलं, 101 फुलं,
हे जी काही कर्मकांड आहे ती वेदांच्या संबंधित आहेत. तिकडे हे सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही जर का वेद वाचून जर का कधी काढले तर या बहिर्यागाचं इतकं काटेकोर आहे सगळं काय, म्हणजे स्त्रीला अधिकार नाही आहे बहिर्याग आचरण करायचा. फक्त पुरुषानेच धर्म आचरण ते बहिर्याग आचरण करायचं. म्हणून तुम्ही बघा अन्य राहटीमध्ये कसं असतं की पुरुष गंध लावतो, स्त्री काय करते त्याच्या हाताला हात लावते, विडा वाहतो त्याच्या हाताला हात लावते. आपल्याकडे जे विड्यांना हाताला हात लावण्याचा प्रकार आलेला आहे तो तिकडूनच आलेला आहे. ज्याचा विडा आहे त्याचा अधिकार आहे की त्यांनी विडा हातात घ्यायचा, बाकी दुसऱ्याचा अधिकार नाही आहे, कारण की विडा याचा आहे. बाकीच्यांचा अधिकार आहे फक्त हाताला हात लावणे. मी सगळीकडे हे सांगतो, विडा तुम्हाला व्हायचा असेल तर एकाने विडा हातामध्ये धरा ते ताट, त्यांनी उभं राहा पुढे, बाकीच्यांनी हात जोडून मागे उभे राहा. हाताला हात लावायची काय गरज नाही, तर काही करंट नाही आहे, तो एकमेकाला पास करायचा आहे. विनंती ही हात जोडून असते कधी पण, आणि ती हात जोडूनच करायची. म्हणून हाताला हात लावणं हा प्रकार मानवपंथी लोकांनी बंद केला पाहिजे, कारण की हा वेदातनं आलेला आहे. पुरुषाने विधी करायचा, स्त्रीने हात लावायचा. त्याला वेदोक्त जे काही क्रिया सांगितल्या त्याच्यामध्ये स्त्रीला स्वतःला तो अधिकार नाही आहे की तिने तो स्वतः विधी करावा. स्त्रियांचे वेगळे जे काही धर्म आचरण, तिचं काही विधी वगैरे त्यांच्यासाठी वेगळे काय आहेत, व्रत वगैरे पुरुषांनी करायचे व्रत वगैरे वेगळे आहेत. हा जो काही भेद आहे ब्रह्मविद्येमध्ये असा काही प्रकार नाही आहे. जो जन्मक्षेपी या वचनामध्ये पुरुष भावे स्त्री चहुवर्णांत भलतोही लाभे, म्हणजे तो जो कुणीही या धर्माचं आचरण करू शकतं. म्हणजे कर्मकांड आणि आमचं ब्रह्मविद्या याच्यामध्ये मुख्यत्वे हा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आणि म्हणून आपल्याला बंधन नाही आहे की फुलं वाहिलीच पाहिजेत, की हेच केलं पाहिजे की तेच केलं पाहिजे. जसं आता आम्ही वास्तुशांती संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं की वास्तुशांती आहे म्हणजे पारायण केलंच पाहिजे, मग त्या दरवाजाला ते हे केलं पाहिजे, मग ते उंबरकार पाणी टाकलं पाहिजे, मग ते रिबीन बांधली पाहिजे, मग असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, दरवाजावर ते नाव लिहिलं पाहिजे देवाचं, आणि मग त्या भिंतीला चांगला पेंट केलेल्या भिंतीवर ते गंधाचे 10 बोटं म्हणजे अख्खा 2 पंजे उमटवायचे वगैरे वगैरे ह्या गोष्टी केल्या पाहिजे. ह्याच्याने वास्तुशांती होते. हा कितीतरी मोठा गैरसमज आहे लोकांचा. मुळामध्ये म्हणजे आता आम्ही जे काही करतो, एखाद्याचं नवीन घर आहे तर त्याला काही ना काही करायचंच असतं. तर आम्ही काय करतो, सामूहिक सूत्रपाठाचं पारायण करतो. त्या ठिकाणी सगळे मिळून बोलायचं, सामूहिक 15 ते 20 मिनटं तिकडे नामस्मरण करतो. म्हणजे सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी नामस्मरण करायचं आणि त्या ठिकाणी प्रवचन एक करायचं की ज्याच्यामुळे वास्तू तुमची पवित्र कशी राहील याच्या संदर्भात माहिती द्यायची. ती कशी राहील, रोजचं तुमचं नामस्मरण असलं पाहिजे, रोजचं तुमचं देवपूजा असली पाहिजे, रोजचं तुमचं लीळाचिंतन असलं पाहिजे, धर्मवार्ता तुमच्या घरामध्ये असली पाहिजे. याच्याने तुमचं घर पवित्र राहतं. वर्षासाठी एखाद्या साधूचं पारायण ठेवल्याने ते घर पवित्र राहत नाही, ते 8-15 दिवसासाठी पवित्र राहील. त्याच्यानंतर परत काय होईल, ते घर तुमचं अपवित्र व्हायला लागतं मग आपोआप. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे मानवपंथी हा विधी आपल्याला करता येईल. त्याच्यासाठी कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही आहे. 5 विडे ठेवा आणि 11 विडे ठेवा, काही गरज नाही. कुठे मानवपंथाच्या तत्वात हे कुठे सांगितलेलं नाही आहे, आणि म्हणून जे सांगितलेलं नाही आहे ते आम्हाला करायची काही गरज सुद्धा नाही आहे. एरवी अन्य पंथाचं ना बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल, तसं एखादा विधी करत असताना वचन दाखवा त्या संदर्भामध्ये, नाहीतर मग नका करू तर विधी. वचन नसेल तर काय विधी करायची गरज नाही आहे. आता हे मी एवढं कशासाठी बोलतोय, हे पुढचं जे वचन आपण घेणार आहोत 28वं वचन युग धर्माचं, त्या वचनाची हे काय आहे, एक प्रस्तावना मी तुमच्या पुढे या ठिकाणी मांडलेली आहे. ते वचन आहे की आता एवढंच चहुयुगा संदर्भात आपण माहिती घेतली, चहुयुगांची नावं, धर्म अधर्म, साध्य असाध्य हे सगळं बघितलं, तर याचा मोक्षप्राप्तीसाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला उपयोग होत असेल ना. स्वामी सांगतात, या चहुयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी जे, या चहुयुगीचा धर्मी म्हणजे या चहुयुग जे सांगितले आणि तिथले जे धर्म सांगितले, आत्मोपासी, भक्ती, याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान, ह्या चहुयुगीचा धर्मी परमेश्वरू नेणी जे म्हणजे परमेश्वराची जाणीव होत नाही, म्हणजे परमेश्वराची कुठलीच ओळख याच्यामधनं होणार नाही. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 101 वेळा, त्याच्यानंतर 1001 वेळा विविध स्तोत्रांचे पारायण केलेली आहेत, त्यांना देव कळला का, परमेश्वराची जाणीव झाली का त्याच्यामुळे,
एक विषय तुम्ही 1000 वेळा वाचताय किंवा 101 वेळा वाचताय, त्याच्यामुळे तुम्हाला देवाची जाणीव झाली का? ज्ञान पातळी वाढली का आपली? नाही वाढली. जे कोणी आहेत असे करणारे त्यांना विचारा, साधारण प्रश्न विचारा, वचनं किती आहेत, त्याच्यानंतर डोमेग्रामची लीळा कुठली आहे, ही लीळा कुठली आहे. ज्या लोकांचे आयुष्य सिन्नरच्या खेटी सुकिन्याच्या खेटी करण्यात गेलेले आहेत त्यांना सुकिन्याची सिन्नरची लीळाच माहिती नाही आहे. ही आमच्या पंथाची शोकांतिका आहे. म्हणून हे जी काही कर्मकांडांसारखी ज्या गोष्टी आहेत ना, याच्याने फक्त काय होणार, तुमचे ते कर्म फक्त चालू राहतील, त्याच्याने तुमची ज्ञान पातळी मात्र अजिबात वाढणार नाही. जसं मी त्या दिवशी पण सांगितलं एका निरूपणामध्ये, आता खडकुलीला जेवढी लोक गेली तेवढी सगळी लोक फक्त काय करत होती, फक्त उपहार एक उपहार चालू होता त्यांचा. लीळा कोणी फक्त इथली लीळा काय आहे, मग ती इथली बोध दिला, हां ठीक आहे, तिथली लीळा काय आहे, ते तिथे ते स्थानं असे आहे, तिकडे अनुसरण झालेलं आहे, ती वंदन करायला, बरं ठीक आहे, बस एवढं एक हेडलाईन फक्त लोक विचारतात झालं. या लोकांना माहितीच नाही की खडकुलीच्या लीळा किती आहेत एकूण. ते फक्त म्हणजे ह्या स्थानाची लीळा काय, बस एवढंच. परंतु खडकुलीच्या कितीतरी लीळा आहेत स्वामींच्या, खूप महत्त्वाच्या लीळा आहेत. ज्यांनी कधी या खडकुलीच्या लीळाच कधी बघितल्या नाहीत, स्पेशली ते सगळे लोक खडकुलीला तुटून पडलेले होते. स्थान वंदन करायला जा, स्थान वंदन करा, पण लीळा तुम्ही घरी बसल्या खडकुलीच्या लीळा आठवा, एक एक लीळा तुम्ही आठवा. खडकुली वंदन केल्यासारखं गोमटं तुम्हाला मिळेल. गेलं नाही पाहिजे असं मी म्हणत नाही बरं का. तिथे गेल्यानंतर आणि तिथे तुम्ही जर का ते ईश्वर प्रतीची करवणे स्थान तुम्हाला दिसतं, किंवा ते समजा 30 फूट खाली जे स्थान आहे अनुसरण स्थान, हे ऑन द स्पॉट त्या ठिकाणी गेल्यानंतर अजून त्या लीळेचा तुम्हाला रस भरणार आहे. तुम्हाला सगळे ते डोळ्यापुढे येणार. आपल्याला स्थानाला काय जायचं, तर यासाठीच जायचं त्या ठिकाणी. डोमेग्रामला वास्तविक जर का गेलं तर शिन्नस्थळी आणि तिथल्या त्या लीळेंचा पूर्ण संदर्भ तुम्हाला माहिती असेल तर पूर्ण लीळा तुमच्या डोळ्यापुढे तिथे उभी राहील. परंतु याचा अर्थ असा नाही की फक्त आता पुढच्याच उन्हाळ्यात खडकुली, आता खडकुलीचं कोणीच नाव नाही काढणार. परंतु खडकुलीच्या लीळा नेमक्या काय, संगमेश्वरची लीळा काय आहे, तिथल्या संदर्भात जोगेश्वरीची लीळा काय आहे, ह्या सगळ्या तिथल्या लीळा परिसरातल्या लीळा आपल्या एकदम तोंडपाठ झाल्या पाहिजेत. ज्यांना ज्यांना पुढच्या वर्षी खडकुली करायची असेल त्यांनी पुढच्या वर्षापर्यंत या लीळा काय केल्या पाहिजेत, पूर्ण पाठांतर केल्या पाहिजेत. पूर्ण कुठलीही लीळा जरी विचारली तर त्या व्यक्तीला ती आली पाहिजे. सर्पदष्ट माया रक्षण ही लीळा नुसते विचारली तर सांगता आली पाहिजे, डोळ्यापुढे उभं राहता आली पाहिजे. म्हणजे कर्मकांड युक्त विधी करू नका. स्थानांना उपार, गर्दी आहे स्थानांना, पुढे जातच नाही रांग. का नाही जाते की काही लोक तिकडे ताटं घेऊन बसले स्थानाजवळ. काय करतायत, ती उपार घेऊन बसलेली आहेत. कुणाला उपार दाखवत आहेत, स्थानाला. कारण की आता एका स्थानाला दाखवलं की मग आता पुढच्या स्थानाला उपार दाखवला पाहिजे का, नाही, दाखवायची गरज नाही. पण पुढच्याही, त्याच्या पुढच्याही, त्याच्या पुढच्याही, मग या स्थानाला दाखवला, त्या स्थानाला दाखवला नाही, त्या स्थानाला दाखवला नाही, त्या स्थानाला दाखवला नाही. म्हणजे कोणाला दाखवला नाही, स्थानाला उपार दाखवला नाही असा उल्लेख चालू आहे. देवाला उपार दाखवला नाही असा उल्लेख चालू आहे का काय. आता देवाला तुम्ही किती वेळा उपार दाखवाल, दिवसातनं किती वेळा दाखवाल. एकदा दाखवला झाला विषय. 10 वेळा दाखवणार का तुम्ही, नाही, एकदाच दाखवा बस. जो पदार्थ तुम्ही खाताय तो पदार्थ प्रदूषित आहे, तो पवित्र करण्याच्या दृष्टीने जेव्हा जेव्हा तुम्ही खाल, जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याल, चहा घ्याल, तेव्हा तुम्हाला देवाला विनंती करायची. हा एक उपाराचा एक संकल्पना आहे आपल्या इथे, हीच पद्धत आहे. ह्याच्यासाठीच तो उपार दाखवला जातो. देवाला खाऊ घालण्यासाठी म्हणून उपार दाखवला जात नाही. वरून प्रत्येक स्थानाला उपार दाखवण्यापेक्षा तुम्ही त्या स्थानाची लीळा माहिती करून घ्या आणि त्या स्थानाच्या ठिकाणी 1 गाठी, अर्धा गाठी किंवा 2 मिनिटं का होईना तुम्ही तिथे नामस्मरण करायला बसा तिथे आणि तिथली लीळा आठवा, नामस्मरण करा. ते गोमटदायक आहे. म्हणजे कर्मकांडयुक्त जर का तुम्ही केलं तर त्याच्यातनं गोमट हे मिळणार नाही. पण ईश्वरोक्त जर का विधी केला, स्वामींनी काय सांगितलं, हे देखिले तैसे आठवीजे. आठवण्याचा विधीच घडत नाहीये. म्हणून आपण कुठल्या ट्रॅकनी चाललोय की आपण कर्मकांडांच्या ट्रॅकनी चाललो असल्यामुळे आपल्या स्थानांकडे गेलो की आपलं काय असतं, आधी स्थानाला डोकं ठेवा, फक्त डोकं ठेवा.
वंदन केलं पाहिजे स्थान, पण लीळायुक्त केलं पाहिजे ना. ते लीळायुक्त नाही होत स्थान वंदन. मग ते फक्त डोकं ठेवा, डोकं ठेवलं की मग विडा ठेवा, विड्यात पानं नसली की ती पानं शोधून इकडून तिकडून मग ती ठेवा. त्याच्यानंतर मग उटी करा, मग उपार करा, बस झालं. आरती करा, बस. एवढ्या पुरतंच आपण मर्यादित आहोत. त्याच्यामुळे आपली ज्ञान पातळी वाढत नाही आहे. पण एखाद्या स्थानाला गेल्यानंतर तुम्ही वंदन करा, विडा ठेवा, त्याच्यानंतर तुम्हाला काही फुलं व्हायची तुम्ही व्हा, परंतु त्या ठिकाणी थोडा वेळ तुम्ही लीळा जर का तिथलं आठवली, तिथल्या परिसरातली स्थानांची जर का लीळा तुम्ही माहिती करवल्या, तर हळूहळू हळूहळू तुमच्या सगळ्या स्थानांची लीळा पाठांतर होऊन जातील. तुमची ज्ञान पातळी वाढेल. त्या ठिकाणी चतुर्विध स्मरण, चतुर्विध दुःख कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे ते त्या ठिकाणी तुमचं चांगल्या प्रकारे घडेल. म्हणजे कर्मकांडांना थोडंसं जर का आपण फाटा दिला तर काय होईल, तर या ठिकाणी आपल्याला विधिवत गोष्टी करता येतील. आणि का असं, तर स्वामींनी सांगितलं या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी जे, चौयुगीचा जो धर्म सांगितला आणि त्या धर्म प्रकारे जर का तुम्ही ते करायला लागलात, येतीचा धर्म तीर्थक्षेत्र व्रतदान, तर नाही चालणार. परमेश्वराची जाणीव होणार नाही. न पविजे आणि पावन सुद्धा होणार नाही. म्हणजे परमेश्वराची जाणीव सुद्धा नाही आणि परमेश्वराचं पावन सुद्धा त्याच्यामध्ये होणार नाही. तर परमेश्वराची जाणीव कशामुळे होणार, परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, म्हणजे परमेश्वराच्याच ब्रह्मविद्या ज्ञानाचं अध्ययन जर का तुम्ही केलं, पाठांतर केलं, चिंतन केलं, चर्चा मंथन केलं, तर मग परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. तर परमेश्वराने सांगितल्या ब्रह्मविद्येतनं तुम्हाला परमेश्वर कळणार. आणि परमेश्वरे परमेश्वर पाविजे, आणि परमेश्वराची जर का प्राप्ती तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, परमेश्वरालाच विनंती करावी लागेल, त्यांना शरण जावं लागेल, तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. आता काही लोक जर का तुम्हाला सांगत असतील की दान वगैरे करणं हा कलियुगीचा धर्म आहे, त्याच्यामुळे ईश्वराची प्राप्ती होणार नाही, तर असं नाही आहे. दान आपण कुठे करतो याचा सुद्धा फरक आहे. एखादा व्यक्ती आपल्याकडे काहीतरी मागायला येतात, भिक्षेला येतात असं आपण म्हणूया. अन्य व्यक्ती आला आणि मानवापंथीय साधू आला, तर तुम्हाला कोणाला देणं जास्त, दान आलं की नाही ते तुम्ही देणारच आहात ना, भिक्षा वाढणारच आहात. तुम्ही अन्य भजन जे घडणार आहे तुम्हाला, त्याच्याने तुम्हाला गोमट कण वगैरे अयोग्यता निष्पन्न होणार नाही. परंतु येथीचा जो साधू जे आहेत, त्यांना जेव्हा तुम्ही काहीतरी दातृत्व करता, वासनिक का असे ना, त्यांना तुम्ही एक ग्लास पाणी देता, तर त्याच्यामुळे तुमची कण वगैरे त्याच्यातनं जोडल्या जाते. म्हणजे दान हे तर द्यायचंच आहे, आपल्याला द्यावं लागणारच आहे. परंतु ते कुठल्या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही पैसे भरणारच आहात, पण तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटला भरले तर ते दुसऱ्याच्या अकाउंटला जातील. तुम्हाला तुमचं नाव वगैरे टाकून जर का तुम्ही ती स्लिप भरली तर तुमच्याच अकाउंटला ते द्रव्य येईल. तसं जर का तुम्ही अन्य भजन म्हणजे देवतेच्या साधकाला जर का तुम्ही दान दिलं तर ते त्याच्याने देवता फळच होणार आहे. परंतु तुम्ही ईश्वरीच्या साधकाला जर का तुम्ही दातृत्व केलं, काही पण सेवा केली, काही जर केलं, तर त्याच्यामुळे ईश्वरापर्यंत ते पोचणार आहे. आता आमच्या स्वामींच्या सन्निधानी जर का आम्ही असतो, तर आम्ही आमच्या स्वामींना जर काही दातृत्व केलं असतं, त्याचं देवता फळ मिळणार आहे का त्याचं? नाही. स्वामी म्हणतात मा हे एक जन्म हे तर जिजो का, म्हणजे जन्म पण आपण दानच देतोय की नाही एक प्रकारे. मग ते जन्म दान दिल्याचं पण देवता फळ होईल का? नाही. तुम्ही दान कोणाला देताय ह्याच्यावर पुढच्या गोष्टी आहेत ना. म्हणून या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणीजे न पविजे, परमेश्वरे परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वरे परमेश्वर पाविजे, असं या वचनांच्या माध्यमातून स्वामींनी आपल्याला सांगितलं. आणि आपल्याला सुद्धा हा भाग लक्षात घेता आला पाहिजे की जे काही वेदोक्त ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही, काही लाभ होणार नाही, ईश्वराची जाणीव होणार नाही, ईश्वराचं पावन होणार नाही. म्हणून त्या अनुषंगाने आचरण करण्याचं मानवपंथीय वासनिकाने काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे, असं आजच्या सत्रामध्ये आपण बघितलं. आता या संदर्भातली लीळा जेव्हा आपण घेऊ तेव्हा तुम्हाला अजून जास्त त्याच्यातनं लक्षात येईल. आजचं विश्लेषण उत्तरार्ध 669 क्रमांकाची लीळा आहे. एकाईसा स्नान निक्षेदू. एकाईसा ह्या स्नान करतात नदीकडे गंगेला, त्याचा निषेध स्वामींनी केलेला आहे. तो कसा केला तो आपण बघूया. गोसाव्यांची उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतरे गोसाव्यांची केदारा पश्चिमे निंबू तयातळी आसन असे आमच्या स्वामींना सकाळचा उदयाचा म्हणजे उदय काळीचा म्हणजे सकाळचा पूजावसर झाल्यानंतर आमच्या स्वामींना
त्या केदाराचं जे देऊळ होतं त्याच्या पश्चिम विभागी जो निंब होता, निंबाचं झाड, त्या झाडाखाली आमच्या स्वामींना आसन झालेलं आहे. जवळी सारंग पंडित असती, स्वामींच्या सन्निधानी तिथे जवळ बसलेले सारंग पंडित. तेच पुढा एकाईसे गंगे स्नान करिता ती, आणि एकाईसा ज्या आहेत त्या स्वामींना दिसत आहेत, ते गंगेकडे त्यांचं स्नानादी विधी, त्यांचा काही विधी चालू आहे त्यांचा. गोसावी देखता ती, स्वामींनी त्यांना पाहिलं. स्वामी म्हणतात सारंग पंडितांना, हांगा पांड्याम ये स्नान कांगाळ करिता ती, यांचे काही कोणी मेले. हे आंघोळ काय करताय तिथे, म्हणजे विधिवत आंघोळ त्यांची चालू आहे. मग यांचं कोणी काही मेलं वगैरे का, सरलं का कोणी? ते म्हणतात नाजी या विधवा स्त्रिया यासी स्नान करणे लागे. या विधवा स्त्रिया आहेत आणि यांना स्नान करावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये पण ज्या काही सौभाग्यवती स्त्रिया असतील त्यांचा करण्याचा विधी वेगळा, त्यांचा सन्मान वेगळा 4 चौघांमध्ये. विधवा स्त्री असतील त्यांच्या करण्याची क्रिया वेगळ्या, त्यांचे व्रत वेगळे, त्याच्यानंतर त्यांचा सन्मान वेगळा 4 चौघांमध्ये. म्हणजे हा सुद्धा कसा आहे, हा तिकडून चालत आलेला आहे. महानुभाव पंथामध्ये तसं काही नाही आहे बरं का. मग ते म्हणतात की या विधवा स्त्री असल्यामुळे यांना विशिष्ट पद्धतीने स्नान, विशिष्ट पद्धतीने विधी, अशा पद्धतीने ते करावं लागतं. अन्य साधकांमध्ये असं सुद्धा असतं की एखादी नदी दक्षिण दिशेला अशी वाहत येत असेल किंवा तिचा तो काठ दक्षिण दिशेकडे हे असेल वगैरे वगैरे, तर त्याचं तो काठ जास्त पवित्र मानला जातो वगैरे वगैरे. अशा खूपशा गोष्टी त्या अन्य लोकांमध्ये आहेत. आणि मग ह्या स्नान त्या ठिकाणी करत आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी स्नान करायचं आहे तो नदीचा काठ पण विशिष्ट दिशेला त्याचं वळण असलं पाहिजे किंवा त्याची दिशा असली पाहिजे, किंवा स्नान करताना त्याकडे आपलं, त्या दिशेला आपलं तोंड झालं पाहिजे. असं सगळं त्याच्यामध्ये येतं. मग एकाईसे स्नान करून आली, एकाईचा स्नान करून आल्या. खांद्यावरी धोत्र, ओला जे धोत्र होतं ते खांद्यावर आहे त्यांच्या, आल्या आणि स्वामींना त्यांनी दंडवती घातली, श्रीचरणा लागल्या. आणि स्वामी त्यांना विचारतात, बाई तुम्ही स्नान का करा, काही तुमचे कोणी मेले, तुमचं कोणी मेलं की काय, तुम्ही स्नान का करत होते? नाजी आम्ही विधवा स्त्रिया, आम्हा स्नान करणे लागे, आम्ही विधवा स्त्रिया तर आम्हाला स्नान करावं लागतं. बाई तुमचा काही मृत्यपती, तुमचा तो नित्यपती की. आता तुम्ही हा विश्लेषण या ठिकाणी जे वचन स्वामींनी सांगितलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असं ते वचन आहे. स्वामी म्हणतात की ज्या व्यक्ती मेल्यामुळे तुम्ही स्नान करत आहात तो तुमचा नित्यपती आहे का? नित्यपती नाही आहे. कायमस्वरूपी तो तुमचा मालक आहे का? मालक म्हणजे कोण? मालक म्हणजे नवरा नववे. मालक म्हणजे कोण? जो कायमस्वरूपी तुम्हाला सांभाळणार आहे, तुमची जबाबदारी घेणार आहे, याला म्हणतात पती, याला म्हणतात मालक. म्हणजे तो कायमस्वरूपी तुम्हाला कधीही तो बेजबाबदारीपणे तुमच्याशी वागणार नाही. मग तुमचा जो मेलेला जो व्यक्ती आहे तो तुमचा नित्यपती आहे का, हा पहिले विचार करा. तो तुमचा नित्यपती आहे आणि मग तो मेलाय, मग तुम्ही विधवा व्हा. हा जो तुमचा पती होता तो कसा आहे? मृत्यपतीच आहे. म्हणजे तो पती कधी ना कधी तो त्या मृत्यूमुखी पावणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही विधवा हे होणार आहे. म्हणजे हा व्यवहारातला तो भाग आहेच आहे, म्हणजे हा काही टळणार नाही आहे. परंतु तुमचं जे भाग्य आहे, आता तुम्हाला जे संविधान लाभलेलं आहे ते काही मृत्यपतीचं लाभलेलं आहे का? हे नित्यपतीचं लाभलेलं आहे. म्हणजे नित्य जो परमेश्वर आहे त्या नित्य परमेश्वराची जी काही नित्य साधना आहे, त्या नित्य साधनेचं जे नित्य साध्य आहे, हे सगळं तुम्हाला या माध्यमातून लाभलेलं जे नित्यच आहे परमेश्वराचे, ते सगळंही नित्यच आहे, ते अनित्य नाही आहे. आणि हे सगळं नित्यपतीचं नित्य साध्य तुम्हाला लाभलेलं आहे परमेश्वराच्या रूपाने. म्हणजे आता बाई तुमचा तो नित्यपती की, म्हणजे परमेश्वर हा तुमचा नित्यपती आहे. जेव्हा स्वामींनी साधाईसाला तांबूळ दिलं, टिळा लावला आणि गळ्यामध्ये माळ दिली आणि त्यांना पाठवणी केली त्यांची, स्वामींनी म्हटलं कोणी मागितलं तर देऊ नका माळ वगैरे. आणि त्या गेल्या तिकडून, ते दादोस होते की काय, त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले बघा आमचे स्वामी असे.
हे रांडाबाईला ती माळ देते, म्हणजे ते विधवा होत्या त्या, अशांना माळ देतात. माळ कोणाला दिली पाहिजे? आमच्यासारख्या लोकांना दिली पाहिजे, विद्वान व्यक्तींना ती दिली पाहिजे वगैरे वगैरे असं, आणि अशा लोकांना माळ देतात असं म्हणून ते मनामध्ये बोलून ते आलेले आहेत. आणि मग आल्यानंतर स्वामी त्यांना म्हणतात, जयाची माळ दिली, म्हणजे तिथून त्यांना पण मागितले, त्यांनी काय दिलं नाही, आणि त्यांनी येऊन मग सांगितलं की ते असं असं म्हणत होते. स्वामी त्यांना शिक्षा पण करतात की जयाची माळ दिली तो रांड नव्हे, म्हणजे तो विधवा नाही. स्वामींनी आपल्याला जी माळ दिलेली आहे, म्हणजे साह्यरूपी माळ असेल किंवा वचनरूपी माळ असेल, ईश्वरोक्त विधियुक्त जी माळ असेल, ही जी माळ दिलेली आहे ती जर का माळ आपण आपल्या गळ्यात घातली म्हणजे त्या विधींचा, ईश्वरोक्त विधींचा स्वीकार केला, आचरणाचा स्वीकार केला, तर स्वामी सांगतात जयाची माळ दिदली तो रांड नव्हे, म्हणजे तो विधवा नाही. जयाची नाही दिदली तो म्हणजे एक प्रकारे मंगळसूत्र आहे ते, आणि ते फक्त स्त्रियांनी घालायचं मंगळसूत्र नाही आहे, जे परमेश्वर देतात ते प्रत्येक जीवाने ते घालावं. म्हणजे तुम्हाला परत कर्मकांड इथे आलं की नाही, व्यवहारामध्ये वेदोक्त ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर मंगळसूत्र फक्त स्त्रियांनी घालावं, पुरुषांनी घालावं का? नाही, भेदाभेद आला की नाही तिथे. परंतु आमच्या स्वामींनी जे आम्हाला मंगळसूत्र, आता ह्याचं आपण वेगळं करूया, मंगळसूत्राचं थोडंसं मंगलसूत्र असं आपण करूया. मंगल म्हणजे चांगले, सूत्र म्हणजे वचनं, विधी, हे जे दिलेलं आहे हे प्रत्येक जीवाला दिलेलं आहे. जो जन्मक्षेपी तसं जो हे मंगळसूत्र घाली, स्त्री असो नाही तर पुरुष असो, कुठल्याही जातीपातीतला असो, ज्यांनी हे केलेलं आहे त्याला काय होणार आहे? त्याला कधीही वैधव्य येणार नाही, हे लक्षात घ्या. तो कधीही विधवा होणार नाही, कारण की त्याला अशा परमेश्वराचं हे मिळालेलं आहे, आश्रय मिळालेला आहे की जो आश्रय त्याला कायमस्वरूपी आश्रयात ठेवून काय होणार आहे? प्राप्तीला नेणार आहे, आणि त्या ठिकाणी सुद्धा आनंदाचा आणि स्वस्वरूपाच्या प्राप्तीचा आश्रय त्या ठिकाणी कायम ठेवणार आहे. परमेश्वर कुठेही या जीवाला सोडणार नाहीयेत, त्या जीवाची पूर्ण जबाबदारी परमेश्वर घेणार. जसं आमच्या भटोबासांची आमच्या स्वामींनी जबाबदारी घेतली. प्रथम भेटीमध्ये सिन्नरला स्वामी त्यांना म्हणतात, येथूनही तुम्हा सित्यंतर गिंगा, तुम्ही आता मागे वळून बघायचं नाही, आता तुमच्यात बदल होत राहतील. महादायिकांची जबाबदारी आमच्या स्वामींनी घेतली, वेळोवेळी त्यांच्या चुका आमच्या स्वामींनी त्यांना सांगितल्या. महिम भट्टांची जबाबदारी आमच्या स्वामींनी घेतली, त्यांचा अहंकार काढून त्यांना बोध दिला. अनेकांच्या जबाबदाऱ्या आमच्या स्वामींनी घेतल्या आणि त्यांना ज्ञानदातृत्व केलं. तशीच जबाबदारी सारंग पंडितांची, गणपतापयांची आणि दादोसांची पण स्वामी घेत होते, परंतु काही त्यांनी घेऊ दिली नाही. ते आपल्यासारखे होते, ते म्हणे आमची जबाबदारी आम्ही बघू, तुम्हाला काही काळजी असायची काही गरज नाही. म्हणजे आपण आपल्याच जबाबदारीत राहिलो, आपण आपल्याच ह्याच्यात राहिलो, आणि मंगलसूत्र जे आपल्याला ईश्वराकडनं भेटलं पाहिजे ते आपण स्वीकारलं नाही. आपल्याकडे उपलब्ध आहे पण आपण ते स्वीकारत नाही आहे, आणि म्हणून आपल्याला कधीही वैधव्य प्राप्त होऊ शकतं. परंतु ज्यांनी स्वीकारलेलं आहे सन्निधानातल्या भक्तांनी किंवा असन्निधानातल्या भक्तांनी, त्यांना कधीच वैधव्य प्राप्त होणार नाही. स्वामी म्हणतात, बाई तुमचा तो मृत्यपती की, यावरी गोसावी निचाधिक्रमे युग धर्म निरूपिला. आणि यावर स्वामींनी युग धर्माचं निरूपण केलं. 4 युगांची नावं आणि त्यांच्या संदर्भात धर्माची नावं सांगितली, आणि शेवटी सांगितलं हे जे काही कर्मकांड वगैरे जे काही सांगितले गेलेले आहेत, आणि त्या माध्यमातून तुम्ही इथे स्नान करत आहात, विधवा व्यक्तीचं जे काही विधी तुम्ही इथे पालन करत आहात पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये, तर याच्यामुळे तुम्हाला परमेश्वर भेटणार नाही आहे. देवता प्राप्ती होईल, ती पण विशिष्ट वेळासाठी, नंतर तिथून परत वृत्ती लोकांमध्ये यायचंच आहे. आणि म्हणून परमेश्वर जाणीजे, परमेश्वराचा योग जर का तुम्हाला आलेला आहे, जे जे कोणी उपदेशी आहेत ते जर का महानुभावपंथीय या पंथामध्ये जर का त्यांचा प्रवेश झालेला उपदेश घेऊन, तर त्यांनी बाकीच्या कर्मकांड गोष्टी करण्यापेक्षा ब्रह्मविद्या तत्त्वज्ञान काय आहे, कसला अभ्यास केला पाहिजे, कुठून केला पाहिजे, कुठे केला पाहिजे, कशा पद्धतीने केला पाहिजे, याचा अभ्यास म्हणजे याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. प्रत्येकाने सूत्रपाठ ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये सगळी वचनं पाठांतर केली पाहिजे, वचनं पाठांतर, त्याच्यानंतर लीळेंचं चिंतन, लीळेंचं श्रवण केलं पाहिजे, तर परमेश्वर जाणीजे होईल. आणि हा विधी जर का तुम्हाला घडला आणि त्याच्यातनं तुम्ही जर का आचरण केलं तर परमेश्वर पाविजे
हा सुद्धा संधी जी आहे त्या संधीचं सोनं आपल्याला या ठिकाणी करता येईल. आजच्या सत्रामध्ये आपण युग धर्म प्रकरणाची 28 वचने आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 469 क्रमांकाची एकाईचा स्नान निक्षेदू ही लीळा या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.